हा माणूस नशीबवान, सगळं होऊन अजितदारा छातीचा कोट करून उभे आहेत. धनंजय मुंडेंचं नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा. मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू, अशीही दिली प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त. आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णींकडून मुद्दा उपस्थित. पालखी मार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. विजय शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालकमंत्र्यांचे आदेश. धुळे शहर विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवावा. पालिकेच्या आढावा बैठकीत खासदार शोभा बच्छाव यांच्या सूचना. मूलभूत नागरी सोयी सुविधा प्राधान्याने पुरवण्याचे शोभा बच्छाव यांचे पालिकेला आदेश. लातूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत संपन्न. 490 कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर. जिल्हा रुग्णालय उभारणीस तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणार. ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं. संजय राऊतांचा सामनातून टोला. घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगास्नान करतात. सामनातून भाजपवर टीका.